मित्रांनो नमस्कार. तुमचं स्वागत आहे सीके गुड फार्म यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जंतनाशक विषयी माहिती बघणार आहे. कारण मित्रांनो तुम्ही शेळीला चांगला चारा, खुराक, मेडिसिन म्हणजे टॉनिक वगैरे देताय. पण त्या शेळीच्या पोटात जर जंत असतील, तर ती वाढ व्यवस्थित होणार नाही किंवा तुम्हाला रिझल्ट चांगला मिळणार नाही. तुम्हाला असं वाटत असेल की आपण शेळीला चांगलं टॉनिक देतोय, चांगला खुराक देतोय, त्यामुळे शेळीची वाढ चांगली व्हायला पाहिजे. पण त्या शेळीच्या पोटात जर जंत असतील आणि तुम्ही चांगला चारा खुराक जर देत असाल, बऱ्यापैकी ते जंत खातात आणि शेळीच्या शरीराला चांगलं व्यवस्थित लागू होत नाही. त्यामुळे तुम्हाला रिझल्ट मिळत नाही. तर मित्रांनो, शेळीपालन व्यवसायामध्ये तुम्हाला रिझल्ट चांगला किंवा शेळीची वाढ चांगली व्हायची असेल, तंदुरुस्त शेळी राहायला पाहिजे असेल, तर त्यासाठी तुम्ही टायमाला वेळेत जंतनाशक करणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. आता हे जंतनाशकमध्ये भरपूर लोकांचं मत वेगवेगळं आहे. काही लोकं म्हणतात प्रत्येक महिन्याला द्या जंतनाशक. काही लोकं म्हणतात 3 महिन्यातनं द्या, काही म्हणतात 2 महिन्यातनं द्या. म्हणजे कुणाचं ऐकायचं आणि काय कसं करायचं हे आपल्याला समजत नाही. ह्याच्यामध्ये कमी अनुभव आणि जास्त वेगळंच सांगणारे लोकं जास्त आहेत. तर मित्रांनो, मी ह्या व्यवसायामध्ये मागील 6 वर्षापासून काम करतोय आणि मला जो रिझल्ट मिळालेला आहे किंवा चुकलेलो आहे, त्यातून दुरुस्ती काय केलेली आहे आणि त्याच्यातून रिझल्ट कशातून चांगला मिळालाय, ह्या गोष्टी तुमच्या पुढे शेअर करत असतो. तर मित्रांनो, जंतनाशक आपण कधी करायला पाहिजे, किती वेळा करायला पाहिजे वर्षातून, कोणतं करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, सगळी माहिती जंतनाशक विषयी डीपमध्ये बघणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेजारला असलेल्या घंटीवरती क्लिक करा. जेणेकरून आपण जो शेळी पालनाचे रिलेटेड व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल. तर मित्रांनो, जंतनाशक म्हणजे काय पहिल्यांदा आपण हे बघूया. जंतनाशक म्हणजे काय, की शेळीच्या शरीरामध्ये 3 ते 4 प्रकारचं जंत असतात. म्हणजे राउंड वर्म आहे, रिंग वर्म आहे, टेप वर्म आहे, म्हणजे गोल क्रोमे, पट्टी क्रोमे, कर्णक्रोमे अशा प्रकारचे जंत असतात. आणि ते काय करतात, की चारा खुराक आपण जो देतो, तर ते खात असतात. मग काय होतं, की रिझल्ट चांगला मिळत नाही. त्यासाठी तुम्ही जंत मारणं गरजेचं आहे. म्हणजे असं नाही, की शेळीला जंत झालेत आणि त्याच्यानंतर तुम्ही मारताय. म्हणजे काय होतंय, की कुठली तरी घटना झाली आणि त्याच्यानंतर तुम्ही ॲक्शन घेताय. तर ते काय होतंय, की तोटा व्हायचं ते होणारच आहे. तर त्यासाठी तोटा, नुकसान किंवा ती आपण जो खर्च करतोय, तर तो त्याचा रिझल्ट मिळण्यासाठी तुम्ही जंत होण्याच्या आधी तुम्ही जंतनाशक देणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. तर जंतनाशक कधी द्यायला पाहिजे? ज्यावेळेस बघा आपण म्हणजे डीपमध्ये सगळी माहिती बघतोय. शेळीच्या शरीरावरती कुठे ₹1, ₹2 जी कॉइन असतात, तर त्या कॉइनच्या आकाराचे गोल चट्टे पडलेले असतात. त्याच्यावरून आपण समजू शकतोय, की त्या शेळीच्या पोटामध्ये जंत आहेत. त्याच्यानंतर शेळी अशी मलून झालेली असते, तंदुरुस्त वाटत नाही. किती जरी चारा खुराक जर तुम्ही त्या शेळीला दिला, तर ती तिच्या अंगाला लागत नाही, तंदुरुस्त, ॲक्टिव्ह वगैरे दिसत नाही. त्याच्यानंतर जंत झाल्यानंतर पोटामध्ये त्या शेळीला जुलाब लागलेले असते, जुलाबही लागते. जंत शेळीच्या पोटात झालेले आपण कसं समजू शकतो? तर त्या शेळीच्या जे बुबुळ आहे खालचं ओपन केल्यानंतर ते पांढऱ्या कलरचं जर झालं असेल, तर त्याच्यावरून आपण समजू शकतो त्या शेळीच्या पोटामध्ये जंत आहेत. पण खालचं जे बुबुळ ओपन केल्यानंतर गुलाबी कलरचं जर असेल, तर त्यावेळेस आपण समजू शकतो की ह्या शेळीच्या पोटामध्ये जंत नाहीत. ह्याच्यावरून आपण समजू शकतो. म्हणजे थोडक्यात सांगता येईल की शेळीच्या अंगावर चटई येतात, केस गळती होते, ॲक्टिव्ह शेळी राहत नाही, तंदुरुस्त अशी मलून शेळी दिसते आणि त्याच्यानंतर गुलाबी कलर वगैरे आहे, जुलाब लागते. अशा प्रकारच्या गोष्टी दिसल्यानंतर तुम्ही समजू शकताय की त्या शेळीच्या पोटामध्ये जंत झालेला आहे. आपण जंतनाशक कधी करायला पाहिजे? म्हणजे कुठली कशी प्रक्रिया आहे त्याची? नाहीतर असं नाही की जंतनाशक तुम्ही किंवा दुपारी 2 वाजता करताय, संध्याकाळी करताय. हे करणं असं करणं चुकीचं आहे. कारण हे चुकीचं आहे का सांगतोय मी, तर ह्याच्या मागं काही गोष्टी आहेत. तर बघा शेळीला 4 पोटे असतात. कोटीपोट, जाळीपोट, पडदेपोट आणि जठर. ज्यावेळेस तुम्ही जंतनाशक करताय, तर ते औषध पूर्णपणे 4ही पोटामधून फिरणं खूप महत्त्वाचं आहे. पण तुम्ही जंतनाशक दुपारी करताय तर त्यावेळेस काय होतंय, की शेळी पट चारा खाते आणि पोटामध्ये, जठरमध्ये स्टोअर करून ठेवते आणि दुसऱ्या राहिलेल्या पोटामध्ये ते जात असतं रवण केल्यानंतर. पण तुम्ही जंतनाशक दुपारी करताय, संध्याकाळी करताय, तर ते चाऱ्यामुळं पोटात जो चारा आहे, त्याच्यामुळं पूर्ण पोटामध्ये ते औषध फिरायला टाईम लागत असतो. व्यवस्थित पूर्णपणे 4ही पोटामध्ये ते औषध फिरत नाही. त्याच्यामुळं काय होतं, की रिझल्ट चांगला मिळत नाही. तर त्यासाठी तुम्ही जंतनाशक कधी करायला पाहिजे? तर जंतनाशक तुम्ही उपाशी पोटी सकाळी-सकाळी लवकर करणं
खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कधी करायला पाहिजे? उद्या सकाळी जर जंतनाशक आपण करणार असेल, तर आज संध्याकाळीपासून त्या शेळीला चारा खुराक देणं बंद करायचं. उद्या सकाळी सर्वसाधारण 6-7 वाजता तुम्ही सकाळी लवकर उपाशी पोटी त्या शेळीला ठरवलेलं जे आपण जंतुनाशक देणार आहे, तर ते पुढे बघणारच आहे. त्याच्यानुसार तुम्ही जंतुनाशक करणं गरजेचं आहे सकाळी. आणि त्याच्यानंतर 2 ते 3 तासानंतर 2 ते 3 तास शेळीला काही चारा खुराक देऊ नका. त्याच्यामुळे काय होतंय, की ते जे औषध आहे चारही पोटातून फिरण्यासाठी मदत होते आणि त्याच्यानंतर तुम्ही मग त्या शेळीला चारा खुराक तुम्ही देऊ शकताय 2 ते 3 तासानंतर. अशा प्रकारची पद्धत आहे जंतुनाशक करण्याची. जंतुनाशक हे जे आपण देतो, तर एकदा हे औषध द्यावं लागतं. तर कधी द्यावं लागतं? तर लहान पिल्लांचं आपण पहिल्यांदा बघूया. तर लहान पिल्लांना तुम्ही एक 20 ते 25 दिवस झाल्यानंतर पहिल्यांदा जंतुनाशक करायचं आणि त्याच्यानंतर म्हणजे 25व्या दिवशी जर तुम्ही जंतुनाशक केलं, त्याच्यानंतर 1 महिना गॅप ठेवायचा. त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यात 25 तारखेला, तिसऱ्या महिन्यात 25 तारखेला, चौथ्या महिन्यात 25, 5व्या महिन्यात 25 म्हणजे प्रत्येक महिन्याला असं 4 ते 5 वेळा तुम्ही जंतुनाशक करणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. कारण काय होतंय, की लहान पिल्लांना जंताचा अटॅक हे जास्त प्रमाणात होत असतो. तर त्यासाठी तुम्ही जंतुनाशक हे प्रत्येक महिन्याला लहान पिल्लांना करणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. हे आपण बघितलं लहान पिल्लांचं. तर आता आपण बघणार आहे मोठ्या शेळ्यांना जंतुनाशक कधी करायला पाहिजे. तर मोठ्या शेळ्यांना काय होतंय, की रोगप्रतिकार शक्ती जास्त असते आणि जास्त प्रमाणात जंताचा अटॅक मोठ्या शेळ्यांमध्ये होत नाही. तर त्यासाठी मोठ्या शेळ्यांमध्ये आपण प्रत्येक 3 महिन्याला जंतुनाशक करणं गरजेचं आहे. म्हणजे वर्षातून 4 वेळा तुम्ही जंतुनाशक मोठ्या शेळ्यांना करायला पाहिजे. लिमिटपेक्षा जास्त जर तुम्ही प्रत्येक मोठ्या शेळ्यांना प्रत्येक महिन्याला जर करत असाल, तर त्यावेळेस काय होतंय, की लिमिटपेक्षा जास्त औषध गेल्यानंतर काय होतंय, की लिव्हर खराब वगैरे होऊ शकतं. अपायकारक गोष्टी घडू शकतात. तर त्यासाठी मोठ्या शेळ्यांना वर्षातून 4 वेळा तुम्ही जंतुनाशक करणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. तर हे आपण बघितलं कधी करायला पाहिजे, कोणतं जंतुनाशक करायला पाहिजे. आता आपण बघणार आहे जंतुनाशक कोणतं करायला पाहिजे. आता हे जंतुनाशकमध्ये भरपूर प्रकारचं आहेत, भरपूर घटक वेगवेगळे आहेत. त्यासाठी तुम्ही अदलून-बदलून जंतुनाशक देणं खूप महत्त्वाचं आहे. आपण काय करतोय, की समजा ह्या महिन्यात अल्बोमार दिलं, तर त्याच्यानंतर पुढे अजून अल्बोमार्स देतो नेक्स्ट टाईम. तर त्यावेळेस काय होत असतंय, की बघा कधी पण आपण जंतुनाशक देतो, तर 100% जंत मरत नसतात. एक 2%, 3%, 5% जंत शेळीच्या पोटात आहेसं राहतात. औषध दिल्यानंतर. तर औषध दिल्यानंतर आहेसं जंत राहतात आणि तेच औषध म्हणजे पहिल्या वेळेस अल्बोमार दिलं, तेच औषध आपण दुसऱ्या वेळेस जर दिलं, तर त्यावेळेस काय होतंय, की 2 ते 5% जे जंत मागच्या वेळेस राहिलेले आहेत, तर त्या जंताची रोगप्रतिकार शक्ती अल्बोमार औषधाविरुद्ध झालेली असते. त्यामुळे दुसऱ्या वेळेस त्या जंताला त्या औषधाचा फरकच पडत नाही. कारण ते मरतच नाहीत, कारण त्याची रोगप्रतिकार शक्ती वाढलेली असते. तर त्यासाठी तुम्ही अदलून-बदलून जंतुनाशक देणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. आता हे आपण बघूया कोणकोणती जंतुनाशक आहेत ते बघणार आहे आपण. तर पहिल्यांदा आपण जंतुनाशकचे बघणार आहे, तर ते म्हणजे अल्बुमार. हे विरबॅक कंपनीचं आहे. अल्बेंडाझोल घटक आहे ह्याच्यामध्ये. हे जे औषध आहे गाभण शेळीला सेफ नाही. भाकड शेळ्यांना तुम्ही देऊ शकता. लहान पिल्लं वगैरे ह्यांना औषध देऊ शकता. पण गाभण शेळीला जर तुम्ही हे औषध दिलं, तर त्या शेळीचा गर्भपात होऊ शकतो. तर ह्या औषधाचं प्रमाण आहे 10 किलोला 2 ते 3 ml चं प्रमाण आहे. त्यानुसार तुम्ही तुमच्या भाकड शेळ्या, गाभण शेळ्या बघून त्या शेळ्यांना औषध तुम्ही देऊ शकताय. आता 2 नंबरला जे आपण औषध बघणार आहे, तर ते म्हणजे निलजान आहे. हे जे निलजान औषध आहे, हे पण विरबॅक कंपनीचं आहे. रिझल्ट जबरदस्त मिळतो. तर हे जे औषध आहे, गाभण सेफ आहे. गाभण शेळीला तुम्ही हे औषध देऊ शकता. तर हे जे औषध आहे, तर उपाशीपोटी वगैरे तुम्ही देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 3 नंबरला जे औषध आपण बघणार आहे, तर ते म्हणजे हायटेक आहे. तर हे हायटेकमध्ये आयव्हरमेक्टिन कंटेंट आहेत. आयव्हरमेक्टिन म्हणजे काय करतंय, की पोटातलेही जंत मारतं आणि बाहेरचं शरीरावरती उवा, पिसा, गोचीड जे आहे, आंतरपरजीवी आणि बाह्य परजीवी ह्या सगळ्याचा नायनाट हे हायटेक औषध करत असतं. कारण आयव्हरमेक्टिन कंटेंट आहे. तुम्ही हायटेक हे औषध देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही 4 नंबरला फॅसमिन देऊ शकता किंवा फेनबँडाझोल कंटेंट असलेलं पानाकर म्हणून औषध आहे, ते देऊ शकता. क्लोसाटेल घटक असलेलं झॅनवेट म्हणून लिक्विड आहे इंटास कंपनीचं, हेही तुम्ही देऊ शकता. तर मित्रांनो, आपण हे जे जंतुनाशक देतोय, तर हे जंतुनाशक अदलून-बदलून देणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर असं नाही की ह्या वेळेस तुम्ही अल्बोमार दिलं, तर पुढच्या वेळेस अल्बोमारच देऊ नका. अदलून-बदलून जर दिलं,
तर रिझल्ट जबरदस्त मिळतोय. तर त्यासाठी तुम्हाला हे जे सांगितलंय अल्बोमार आहे, निलजान आहे, हायटेक आहे, फॅस्मिन आहे, फेनबेंडाझोल कंटेंट असलेलं पानाकुर आहे. हे जे औषध आहेत, हे जे जंतुनाशक आहे, तर अदलून-बदलून जर तुम्ही दिलं, तर निश्चित तुम्हाला रिझल्ट मिळण्यासाठी फरक पडणार आहे. तर मित्रांनो, जंतनाशक विषयी तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.